नाशिकच्या चांदवडमध्ये अन्न पाण्यासाठी हरणांचा मुक्त संचार, हरणांचे कळप शेतात घुसल्यानं पिकांची नासाडी, वन विभागाला चारा पाण्याची सोय करावी अशी मागणी। पीएम किसान योजनेद्वारे केंद्राकडून शेतकऱ्यांना आता 6,000 ऐवजी 9,000 मिळणार, पीक विम्याची व्याप्तीही वाढवण्यात येणार अशी माहिती। मध्य रेल्वेला 12,497 कोटींचा महसूल प्राप्त, एप्रिल ते नोव्हेंबर 2023 पर्यंतची आकडेवारी, मागच्या वर्षाच्या तुलनेत 15% वाढ। म्हाडाच्या इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिरामध्ये राहणाऱ्या 265 भाडेकरूंचं स्वप्न पूर्ण, बृहत सूचीवरील घरांसाठीची पहिली संगणकीय सोडत अखेर जाहीर। नांदेडच्या जलजीवन मिशनचे 15 कंत्राटदार काळ्या यादीत, तर 387 कंत्राटदारांना दररोज भरावा लागणार 500 रुपयांचा दंड, कामात दिरंगाई केल्यानं जिल्हा परिषदेची कारवाई। पुणे ते दिल्ली विमान सेवेला दिल्लीमधील दाट धुक्याचा फटका, धुक्यामुळे पुणे ते दिल्ली 4 विमानं रद्द, पुण्यातनं सुटणारी एकूण 9 उड्डाणं रद्द झाल्यानं प्रवाशांचे हाल। नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नागपूर महापालिका नद्यांची सफाई करणार, सप्टेंबरमध्ये आलेल्या पुरापासून पालिकेनं घेतला धडा, नाग नदीसह पिवळी नदी आणि पोहरा नदी स्वच्छ केली जाणार। नाशिकच्या मालेगावमधल्या दाभाडी गावामध्ये घरासमोरून पिकअप व्हॅन पळवणारे दोघे ताब्यात, शेख शरीक आणि महफूज मोह अशी सराईत चोरट्यांची नावं, त्यांच्यावरती इतरही गुन्हे दाखल। भंडाऱ्यातल्या लाखांदूरमध्ये मधमाशांच्या हल्ल्यामध्ये 3 महिला मजूर गंभीर जखमी, हरभरा पिकातील तण काढण्यासाठी गेलेल्या महिलांवरती मधमाशांचा हल्ला। पुण्याच्या मुंडवा पोलीस ठाण्यामध्ये एका महिलेला मारहाण प्रकरणी 2 पुरुष आणि 1 महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या निलंबनाची मागणी, शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीकडून निलंबनाची मागणी।